नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुंबई उच्च न्यायालयाचे अतिसंभाव्य 30 प्रश्न पाहणार आहोत जे जीकेशी संबंधित आहे. तर चला आपण पाहू. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे CP राधाकृष्णन आहेत. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे. विठ्ठल या शब्दाचा अर्थ काय होते? तर विठेवरी उभा असलेला विठ्ठल असा ह्या शब्दाचा अर्थ होतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. ग्रामगीता कोणी लिहिलेली आहे? तर ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर यकृत ही मानवी शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि या शिखराची उंची 1646 किलोमीटर आहे. शून्य या अंकाचा शोध कोणत्या देशात लावला? तर शून्य या अंकाचा शोध हा आपल्याच देशामध्ये म्हणजे भारत या देशामध्ये लागलेला आहे. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? तर जगातील पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही पुणे आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे, पण अधिकृतरित्या याला घोषणा केलेली नाही. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे कुणी म्हटले आहे? तर लोकमान्य टिळकांनी म्हटले आहे. रक्तभिसरणाचा शोध कुणी लावला? तर विल्यम्स हार्वे यांनी रक्तभिसरणाचा शोध लावलेला आहे. नाशिक हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर गोदावरी या नदीकाठी नाशिक हे शहर वसलेले आहे. भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? तर सूर्यप्रकाशापासून जीवनसत्व ड हे आपल्याला मिळते. संगणकाचा शोध कुणी लावला? तर हे IMP आहे. संगणकाचा शोध हा चार्ल्स बेबेज यांनी लावलेला आहे. भारतातील पहिली रेल्वे कुठून कुठे धावली? तर मुंबई ते ठाणे 1853 साली भारताची पहिली रेल्वे धावली आणि ही रेल्वे डलहौसी यांच्या काळामध्ये धावलेली आहे. चेस या खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली? तर चेस म्हणजे बुद्धिबळ या खेळाची सुरुवात भारत देशामध्ये झालेली आहे. डिस्कवरी ऑफ इंडियन हे पुस्तक कुणी लिहिले? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे बुक लिहिलेले आहे. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती वेळ लागतो? तर 24 तास लागतात. आझाद हिंद फौजेची स्थापना कुणी केली? तर रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली आणि त्याचे पुढे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केलेले आहे. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा संत्र्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर नागपूर जिल्हा हा संत्र्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. इन्कलाब जिंदाबाद हा नारा कुणी दिला? तर भगतसिंग यांनी इन्कलाब जिंदाबाद हा नारा दिलेला आहे. मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? तर मानवी शरीरात हे 206 हाडे असतात. असेच महत्त्वपूर्ण प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.